9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। अग्रण धुळगाव येथे कौटुंबिक वादातून कोयत्याने हल्ला, तिघेजण जखमी। सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे किरकोळ कारणावरून एकाच कुटुंबातील 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडलेली असून या प्रकरणी दोन्ही बाजूंनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी दोन्ही गटातील व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत। हाणामारीच्या घटनेमध्ये कोयता व इतर हत्यारांचा वापर झाल्याने तिघेजण जखमी झालेले आहेत। पहिली बाजू रस्ता वादातून ज्येष्ठ नागरिकावर हल्ला। पहिल्या तक्रारीनुसार दादासो मारुती हजारे वय 70 यांनी आपला भाऊ संभाजी, पुतण्या अमोल व भाऊजाई सिंधुताई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। दादासो यांच्या म्हणण्यानुसार शेतातील रस्त्याच्या वापरावरून त्यांचा भावाशी वाद आहे। 11 एप्रिल रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास दादासो कुत्र्याला भाकरी टाकायला जात असताना त्यातील तिघांनी त्यांना अडवून तुम्ही या रस्त्यावरून का ये जा करता असे म्हणून शिवीगाळ केली। यावेळी लोखंडी गजाने व कोयत्याने डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले। त्यांच्या मदतीला आलेला मुलगा सिद्धेश्वर याने त्यांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तर दुसरी बाजू अशी कोंबड्याच्या खुराड्यावरून वाद व मारहाण। दुसरीकडे अमोल संभाजी हजारे वय 34 यांनीही दादासो मारुती हजारे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। त्यांच्या तक्रारीनुसार अमोल हे आपल्या घरासमोर कोंबड्या खुराड्यात कोंडत असताना दादासो यांनी तेथे येऊन वाटणी कशी करायची ते मी ठरवतो, तू मध्ये बोलणारा कोण असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। यावेळी हातातील ऊस तोडणीच्या कोयत्याने अमोल यांच्या डाव्या हाताला व मदतीला आलेल्या आईच्या सिंधुताई यांच्या हाताला व गालाला मार लागून त्या जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे। पोलिसांची कारवाई। या दोन्ही घटना एकाच दिवशी म्हणजे शनिवारी दिनांक 11 रोजी घडलेल्या आहेत। एका बाजूने गंभीर जखमी झाल्याचा दावा आहे तर दुसऱ्या बाजूने जमिनीच्या वाटणीचा व कोंबड्याच्या खुराड्याचा वाद कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार हसबे करत असून या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।